आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतेसे गुज पांडुरंग या न्यायानं पंढरीची आषाढी वारी काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे। त्या अनुषंगाने आज आपल्या बैठकीला प्रारंभ झाला आणि त्या बैठकीत कोरोना काळापासून एक विशिष्ट पद्धतीचा एक प्रश्न सर्वांच्या समोर उपस्थित झाला होता की जी मंदिरात परिसरात होती ती गर्दी, त्याच्यावर नियंत्रण कसं करावं हा मुख्य विषय होता। आणि मग गेल्या वर्षीपासून शासनाने आणि संस्थाने आवाहन केल्याप्रमाणे 75 ते 100 लोकांपर्यंत प्रत्येक दिंडीवाल्यांनी यावं आणि मंदिराला जास्त गर्दी न होता, कुठलीही हानी न होता हा पालखी सोहळा निर्विघ्नपणे पाडला जावा असं आवाहन केलं होतं। त्या अनुषंगाने गेल्या वर्षी 75 होते, यावर्षी आम्ही 100ची मागणी केलेली आहे। कारण फक्त केवळ हे बंधन वारकऱ्यावरच का, अतिरिक्त येणाऱ्या प्रत्येकावर हे बंधन जर घातलं तर मंदिराच्या प्रांगणात परिसरात भरपूर वारकरी येतील आणि आनंदानं प्रस्थान होईल। अशा अनुषंगानं आम्ही ही संस्थांना आणि प्रशासनाला आणि शासनाला विनंती केलेली आहे आणि त्यानुसार असा तोडगा निघाला आहे की कमीत कमी ह्या वर्षी प्रायोगिक तत्वावर 90 लोकांना आपण ह्या वर्षी प्रत्येक दिंडीने आणावं आणि जर ते सोयीस्कर झालं तर ती संख्या किती करायची हे आपण पुढच्या बैठकीत ठरवूया, असा एकंदरीत सर्वानुमते ठरलेला आहे। ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा हा एक अद्वितीय खरंच आध्यात्मिक प्रसंग असतो आणि या दरम्यान दिंडी समाज म्हणजे जेवढे की आपले फडकरी दिंड्या सगळ्या प्रस्थान सोहळ्याला येतात त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या रथाच्या समोरच्या 27 आणि रथाच्या पाठीमागल्या 20 अशा 47 आणि पोटभाग 9 अशा एकूण 56 दिंड्यांना मंदिरामध्ये, ज्याला आपण देऊळवाडा म्हणतो, त्या मंदिरामध्ये प्रवेश असतो। आता याची संख्या काही निश्चित नसते, परंतु एकंदरीत सुरक्षेचा व्यवस्थापनाचा भाग पाहता आपण सर्व वारकरी समाजाला विनंती केलेली होती की प्रतिदिंडी 100 वारकरी एवढी संख्या निश्चित व्हावी आणि या सगळ्याच्या चर्चेअंती समन्वयात्मक असा निर्णय निघाला, ज्याला सर्व वारकरी समाज बांधवांनी सुद्धा अनुमोदन दिलं की प्रायोगिक तत्वावर यंदाचे वर्षी प्रतिदिंडी जेवढ्या आपल्या मानाच्या दिंड्या प्रस्थानासाठी येतात प्रतिदिंडी 90 वारकरी ते घेऊन येतील। सर्व समावेशक निर्णय झालेला आहे आणि पुनश्च एकदा हा निर्णय जो आहे हा प्रायोगिक तत्वावर आहे। यामध्ये पोलीस प्रशासन असेल, त्याच्यानंतर सरकारी व्यवस्थापन असेल, मंदिर व्यवस्था असेल आणि वारकऱ्याच्या स्वयंशिस्तीचा भाग असेल। खरे तर यामध्ये एक गोष्ट अत्यंत अधोरेखित करण्याजोगती आहे की प्रस्थान सोहळ्याला कुठेही बाह्य कमांडची, बाह्य रेग्युलेशनची, रूल्सची गरज नाही। वारकरी हा स्वयंशिस्तीचाच प्रेरक आहे। नवे ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा शिस्तीसाठी अजूनही संपूर्ण जगामध्ये वाखाणला जातो। फक्त व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून प्रायोगिक तत्वावर प्रतिदिंडी 90 वारकरी अशी एक संख्या ठरल्या गेलेली आहे सर्वसमावेशक पद्धतीने। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।